आम्ही भरपूर कामं करू ना, जे समोरचे सांगतील त्यांची सर्वांची कामं करू. कामं करण्यासाठीच आहे ना, कामं करण्यासाठीच उभं राहायचं ना आम्हाला. ड्रेनेज लाईन नव्हती, पाण्याची व्यवस्था नव्हती, रोड नव्हता. साहेबांनी आमचं छोटंसं गाव असून कमीत कमी आतापर्यंत 7 ते 8 कोटी रुपये आमच्या गावाला दिलेले. या महिला असू द्या, पुरुष मंडळी असू द्या, शेतकरी असू द्या, हे फक्त एकनाथ शिंदे आणि शिवसेनाच म्हणतात. उमरे साहेब हे हुकुमाचं एकच आहे आमच्यासाठी. जे काम सांगितलं ते झालं आमचं आजपर्यंत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्यानंतर आपण जर पाहिलं तर पैठण तालुक्यामध्ये शिवसेनेकडून हालचाल सध्या सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार विलास बापू उमरे यांच्या उपस्थिती या ठिकाणी बैठक सुद्धा संपन्न होणार आहे. या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी व्यासपीठ सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आले. दुसरीकडे सध्या या ठिकाणी बघू शकता आपण की जे इच्छुक उमेदवार जे इच्छुक उमेदवारांचे या ठिकाणी अर्ज घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हे पूर्णपणे सध्या बघू शकता की पैठण तालुक्यातील या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहे. अशा पद्धतीचा फॉर्म जो आहे हा फॉर्म या ठिकाणी भरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण या ठिकाणी बघू शकता हे सगळे इच्छुक उमेदवार आहेत आणि इच्छुकांची मोठी गर्दी जी आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे हे बघू शकता आपण हे सगळे पैठण तालुक्यातील जे हे सगळे इच्छुक उमेदवार आहे, महिला असतील पुरुष असतील, या ठिकाणी सगळे इच्छुक उमेदवार या ठिकाणी आल्याचंही चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने इच्छुक हे उमेदवार या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. आपण या ठिकाणी बोलू, कुठून आलात तुम्ही? कसनेरून कसनेरवरून इच्छुक आहात? इच्छुक आहे. काय वाटतं या अगोदर कोण होती तिथं? गायकवाड नाना होते मागच्या 5 वर्षाला. काय कोण नाना होते? कोणत्या पक्षाकडनं? भाजप कोण होते? भाजपकडे केला का विकास? नाही, विकास काही झालाच नाही. म्हणून इकडे आले का? नाही, आम्ही तर या पक्षातले नाही, म्हणून तिकीट घ्यायला तिकडे आले का? नाही, आम्ही या पक्षातले जे तिकीट घेणारच आहे आम्ही. तिकीट घेणार आहे. हा, काय काम आहे? काय तिथं कसनेरमध्ये काम काय झालेलं नाही? खास काम आता भोमरे साहेबांनी यांच्या माध्यमातून बरेचसे कामं झालेले आहे. अजून काय समस्या आहे तिथं? तिथं काय आता कामं भरपूर झाले, जलयुक्त शिवाराचे, याचे त्याचे, विहिरीचे, गाय गोट्याचे. मग तिथं कामं झाले, मग तुम्हाला निवडून काय द्यावं लोकांनी आता? आणखीन काही कामं पेंडिंग आहे ना. काय काम आहेत? कामात लोकांची समस्या, लोकांचे अनेक समस्या आहे लोकांच्या. अनेक समस्या आहे लोकांच्या, त्या सोडायच्या आहेत. तुम्ही काय कुठून आलात? आम्ही कचनेर बेंबळेची वाडी. सोबत ते सगळे हो, कसनेरवरनं आलात मात्र. तुम्ही कुठनं? कचनेरून. कसनेरवर. तुम्ही कोडेगाव. कोडेगाव. काय काय तुम्ही तिथं इच्छुक आहात का? हा इच्छुक आहे. आम्ही नाही, आमचा कार्य आहे सरपंच आहे प्रताप शिंगे. बरोबर. हा भावी सहकार्य करायला आले. सहकार्य करणार. सहकार्य करायला आले. या ठिकाणी महिला देखील आपल्या सोबत आहेत. काय तुम्ही कुठून आलात? कारण कारोळवरून आलात. काय कारोळमध्ये काय समस्या ज्या आहेत या अगोदर कोणाकडे होती? या अगोदर कोणाकडे? आमच्या गावात नव्हतं अजून, पण आता आलो आम्ही तिकीट मागायला. तिकीट मागायला आलात. हा, शिवसेना तिकीट मागायला आलात. काय काय तुम्ही उमेदवाराच्या रेसमध्ये आहात, तुम्ही काय समस्या कारवाईच्या ज्या सुटलेल्या नाही त्या गावातल्या? रोजच्या समस्या सुटलेल्या आहे, पण आणखी काही ते सोडवायचे आहे. कुणी सोडल्या त्या? उमरे साहेबांनी सोडल्या, विलास बापूंनी सोडल्या. हो, या गोलडगाव सर्कल मधून या अगोदर कोणाची सत्ता होती? अगोदर बीजेपीची होती, भाजपची. भाजपची. हो, भाजपने काही केलं नाही तिथं? केलं असं नाही केलं असं नाही म्हणता येणार, केलंय. पण शिवसेनेने आज शिवसेना जर का झाली, सत्ता आली तर आणखी करू. तुमची जर तुम्ही जर तिकडे उमेदवार म्हणाला, तुम्हाला जर तिकीट मिळालं तर तुम्ही काय करसाल त्या ठिकाणी कामं? आम्ही भरपूर कामं करू ना, जे समोरचे सांगतील त्यांची सर्वांची कामं करू. कामं करण्यासाठीच आहे ना, कामं करण्यासाठीच उभं राहायचंय ना आम्हाला. बरोबर. कामासाठी आम्हाला उभं राहायचं. समस्या आले सोडलेल्या आहे, मात्र अजून देखील ज्या समस्या आहेत त्या आम्हाला सोडायच्या आहे असं देखील आहे. तर अजून काही शिवसेनेकडे इच्छुक उमेदवार आपल्या सोबत आहेत. आता तुम्ही कुठून आलात? टाकळीवाडी. टाकळीवाडी. इच्छुक आहात तुम्ही? हो, काय टाकळीवरती अगोदर कोणाची सत्ता होती तिथं? साहेबाचीच होती. शिवसेनेचीच होती. पण काय आता तुम्ही काय आता कोणते कामं झालेले नाही त्या ठिकाणी? सगळे कामं होईल. सगळे कामं होईल. काय निवडून द्यावं बरं तुम्हाला? मग आता कामं झाले म्हणलं मग आता निवडून याच लागेल ना. हा? निवड साहेबाचं, काय कामच काही ठेवलं नाही साहेबांनी आता काम करायला. मग साहेबाचा विकास असल्यामुळेच मग आता पुढे ऑटोमॅटिक चाललं तेवढं. बरोबर. साहेबाचा विकास तर तुम्ही सोबत घेऊन चालताय का? नाही, मग साहेबाच्या विकास होऊन आम्ही निवडून येऊ ना. साहेबाच्या विकासावर तुम्ही काय करणार मग? मग आम्ही करून साहेबांचे हाती द्याल तो. हा? साहेबांचे हाती द्याल ते देऊ. साहेबांचा आदेश देऊ. हा. बरोबर. नागरिकांना आदेश नाही दिला पाहिजे, साहेबांनी दिला पाहिजे. आमची नागरिकाचं समस्या साहेबापर्यंत आमचं काम आहे. बरं. म्हणजे तुमच्या नागरिकांना समस्या साहेबांपर्यंत देण्याचं काम आहे. तुम्ही इच्छुक आहात का? हो, पंचायत समिती. पंचायत समिती. काय तुम्ही कुठून आलात? झालटा सुंदरवाडी. ज्ञानेश्वर शिंदे ग्रामपंचायत सदस्य. काय ग्रामपंचायत सदस्य म्हणण्यामध्ये विशेष नाही. तर काय आता तुम्ही मला सांगा, काय गावातल्या समस्या ज्या सोडायच्या बाकी किंवा कोणी सत्ता अगोदर तिथं होती? आमच्या इथं शिवसेनाचे होते रमेश भाऊ पवार, जिल्हा परिषद सदस्य होते. काय आता काय त्यांना तरी बी समजा 70-80% कामं केलेले आहेत, 10-20% राहिलेले आहेत.
पण आता अजून डबल जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचा आला तर राहिलेले कामं पूर्ण होऊन जाईल. तर तुमची शहरावर बी होती छत्रपती संभाजीनगरवर, मात्र तिथं तुम्हाला असं फार कमी तुमचे उमेदवार आलेत निवडून. उमेदवार कमी नाही आले, भरपूर आले, असं काही नाही. 25 आले. भाजपचे कमी होते, भाजपचे 60 वर गेलेत भाजप. भाजप आता महायुतीचे दोन्ही पण आज थोडी केनेकर तर म्हणले ते तुमच्या संजय सिसाटला की ते व्हाईट हाऊस बांधून ठेवलं. नाही केनेकर काही पण म्हणतात आज थोडे काही पण म्हणतात त्यांच्यावर थोडे. तर मग तुम्हीच पाळायचं का, त्यांनी नाही पाळायचं का? आता ते त्यांचा माऊलिक अधिकार आहे, आमचा आम्ही आमचा धर्म पाळतो. पाळतो. काय असं काय अजेंडा तुमचा? आता तुम्ही जर तुम्हाला उमेदवारी मिळाली तर काय करसान काम? हे रोड, ड्रेनेज लाईन, शाळाचं महिलांना, कामगार, जे बेरोजगार जे मुलं हिंडतात त्यांना काम रोजगार द्यायचं. बापू तर म्हणे आम्ही रोजगार दिलाय. इकडं आमच्या इकडं सर्कल मध्ये सांगतोय. विसरले वाटतं ते का? आमच्या सर्कल मध्ये सांगतोय. सर्कल मध्ये हा. सर्कलची आठवण करून देणार. आडगाव सर्कल. आडगाव सर्कल मध्ये देणार आहे असं देखील आहे. तर अजूक आपल्या सोबत उमेदवार या ठिकाणी अजूक देखील आहेत. तुम्ही कुठून आलात? गोलडगाव पंचायत समिती कारोळ मधून. काय असं गावातल्या तुमच्या गावात काय समस्या ज्याच्या सोडायच्या बाकी आहे? समस्या चालूच असतात, पण साहेब जेव्हापासून आपल्या विभागाचे आमदार झाले, मंत्री झाले, तेव्हापासून एवढे कामं झाले की भारत स्वतंत्र झाल्यापासून जे कामं नव्हते झाले ते कामं साहेब मंत्री आमदार झाल्यापासून झालेले. म्हणजे मग 47ला जर स्वातंत्र्य मिळत तसा विकास तुमच्या गावात आलाच नाही? आलाच नव्हता. ड्रेनेज लाईन नव्हती, पाण्याची व्यवस्था नव्हती, रोड नव्हता. साहेबांनी आमचं छोटंसं गाव असून कमीत कमी आतापर्यंत 7 ते 8 कोटी रुपये आमच्या गावाला दिलेले. सगळे कामं झाले असं म्हणता येईल? जवळजवळ आता कामं झाली मग तुम्हाला निवडून का द्यावं आता? म्हणजे ते कामं झालीत ना आता. आम्ही आता पंचायत समिती सर्कल मध्ये उभं राहणार आहे ना. पंचायत समितीला विकास करायचा. गावाचा विकास करायचा. लक्ष आहे आता. मला एक सांगा, या अगोदर कोणाची सत्ता होती तुमच्या सर्कलमध्ये? भाजपचा भाजप सरकार होती. भाजपची आता तर भाजप म्हणलं कधी टक्कर राहील मग आता? नाही आहे, काही विषय नाही ना. आता टक्कर द्यायला तयार आहे ना मी. तुमची टक्कर तर कमी पडली नाही इकडं शहरामध्ये. तुमचे 24 का 25 झाले तुमचे, त्यांचे पार 60 वर गेलेत. शहराचा आणि ग्रामीणचा फरक राहतो. ग्रामीण मध्ये एकनाथ शिंदेचा एवढा क्रेज वाढलेला आहे की आज महिला असू द्या, पुरुष मंडळी असू द्या, शेतकरी असू द्या, हे फक्त एकनाथ शिंदे आणि शिवसेनाच म्हणतात. त्यांच्या ठाण्यात सुद्धा झालं ना वाटतं, ठाण्यात त्यांनी आली तो. मी म्हणतो ना, शहरामध्ये आणि ग्रामीण भागाचा फरक आहे. शहरात आणि ग्रामीण भागामध्ये फरक आहे. मला असं म्हणायचं की शहरातला असं म्हणता येईल का शहरातला जो नागरिक आहे हा एकनाथ शिंदे सोबत आहे म्हणून? शहरातला जो वोटर आहे, जो नागरिक आहे ते यांच्या सोबत आहे एकनाथ शिंदे असं म्हणता येईल का? शहरातला वोटर शहरातच काम करतो, ग्रामीणचं वोटर करायचं. तुम्ही कुठून आलात? आम्ही एकोड पाचोड. हा? एकोड पाचोड. एककोड पाचोड. तुम्ही इच्छुक आहात का? नाही तुम्ही इच्छुक नाही. नाही. कोणासोबत आलात? विजूबापू गोडके. विजूबापू गोडके. बापू. काय वाटतं तुमच्या गावामध्ये अगोदर कोणाची तिथं सत्ता होती? आमच्या सर्कलवर कोणची सत्ता होती? शिवसेनेची सत्ता आहे. काय कामं झाली तिथं? चांगली कामं झाली. कोणती कामं झाली? गावात प्युअर ब्लॉक, रस्ते गिस्ते, नाल्या, गटरे गुटरे सगळं काम. पाणी आलं? हो, पाणी. रोज पाणी? नाही, पाणी आता आमच्या गावातल्या एरियालाच पाणी आहे. इरस पाणी? हा. तुमची जिरील आहे फक्त? नाही, सार्वजनिक एरियाला सार्वजनिक विहीर आहे. हा. म्हणजे गावाचा पाण्याचा प्रश्न आहे. कुणी सोडला? ग्रामपंचायत ना. पैठण मध्ये पाणीच नाही हो म्हणतात लोक. काय धोरण काय? नाही, आमची वैयक्तिक ग्रामपंचायतची विहीर आहे ना. वैयक्तिक ग्रामपंचायतची विहीर? हा. बरं. वैयक्तिक ग्रामपंचायतची विहीर आहे. ते दुसऱ्या इतरांसोबत आलेले आहे. अजून देखील आपल्यासोबत इच्छुक उमेदवार आहे. तुम्ही कुठून आलात? मी कचनेर गणातून खोडेगाव. काय तुम्ही आता सांगाल, त्या जागी तुम्ही देखील इच्छुक म्हणून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. काय अशा समस्या ज्या त्या सुटलेल्या नाही आणि कोणाची सत्ता होती तिथं? तिथं आतापर्यंत भाजपचा पंचायत समिती सदस्य होते आणि भरपूर अशा काही समस्या आहे का ते बाकी आहे. आदरणीय भुमरे साहेबाच्या माध्यमातून अनेक समस्या आम्ही सोडलेल्या आहे, काही बाकी आहे. जसं की सिंचन विहिरीचे प्रश्न आम्ही सोडलेले आहे, पाण्यात रस्त्याचे प्रश्न आम्ही सोडवलेले आहे, गायगोटीचे प्रश्न आम्ही सोडवलेले आणि जे रस्ते ते सोडवले पण भुमरे साहेबांनी सोडलेले. त्याला घरी का कसं काय भाजप आले तिथं? मग काय म्हटले? सगळे तुम्ही सोडले म्हणा, भाजपवाल्याच काय मग तिथं? नाही, सगळं काम भुमरे साहेबांनीच केलेलं आहे, सगळं आमचे. बरं, मग आता मला सांगा, तुम्ही काय सगळे कामं झाले याची मग जनतेच्याकडे तुम्ही काय म्हणून जासाल? नाही, अजून भरपूर समस्या आहे ना. छोटी काय समस्या आहे? सरकारी योजना प्रत्येक घरापर्यंत जाण्यासाठी एक तिथला स्थानिक कार्यकर्ता असला पाहिजे. ते कार्यकर्ते छोट्या योजना आहे, अनेक योजना जसे 2-3 हजार योजना शेतकऱ्याला अनेक वंचित राहतात, त्या शेतकऱ्याला योजना गेल्या पाहिजे.
आणि आता सांगितलं बापून हे कामं केले, बापून खूप काही भुमरे साहेबांनी जी कामं केली. महत्त्वाचा विषय हे हा आहे, केंद्रात त्यांची सरकार, राज्यात मुख्यमंत्री भाजपाचे, इथंही भाजपाने आता शहरामध्ये मजल मारले. तुमचे जे ते आता कमी करून टाकले, तुमच्या तर 2 गट झालेले आहेत. आता कसं होईल मग? नाही, आमचे भुमरे साहेब कसंही करते पण काम करते. ती कशा पद्धतीने करायचं ती त्यांच्या पद्धतीने करते. हुकुमचा काय त्यांच्याकडे असं काय येतो? ते नाही सांगू शकत, पण भुमरे साहेब हे हुकमाचं एक्काच आहे आमच्यासाठी. जे काम सांगितलं ते झालं आमचं आजपर्यंत. आज काय होतं का? आमच्या गावामध्ये अनेक वर्षापासून भाजपची सत्ता होती. ग्रामपंचायत सुद्धा भाजपच्या हातात होती 15 वर्षापासून. पण आदरणीय भुमरे साहेबाच्या माध्यमातून तात्काळ तो पाणी प्रश्न सुटला आमचा. आता लांडकवाडी, ब्यामळाचवाडी, खोडेगाव आणि आता जोडवाड्यालाही पाणी जात आहे. म्हणजे कायमस्वरूपी भुमरे साहेबाच्या माध्यमातून आमचे प्रश्न सुटलेले आहेत. नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर हे सगळे आता सध्या बघू शकता आपण की हे सगळे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे, दुसरीकडे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आपण जर पाहिलं तर गेला जो आता सध्याचा जो महानगरपालिकेचा रिझल्ट आहे, जो निकाल लागलेले आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला यश मिळालंय. वरती महायुती जरी असली पण खालच्या लेवलला काय खटके उडतात हे देखील तेवढं आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्टोरी.com साठी मी देवराज राळे, छत्रपती संभाजीनगर, पैठण.